लातूरमध्ये न्यायासाठी समाजाचा महामोर्चा. अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणी कठोर कारवाईची केली मागणी. मराठी न्यूज लातूर प्रतिनिधी नितीन चालक. सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026. लातूर जिल्ह्यातून समाजाने नागरिकांना महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले असल्याने आज सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात माजी न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली निपक्ष चौकशी समिती नेमावी. सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून तात्काळ न्याय मिळवून द्यावा. हे प्रकरण आत्महत्या नसून खुनाचे असल्याचे सर्व आरोपींना कठोर कारवाईच्या दृष्टीने तपास करावा. या सर्व मागण्यांवर न्याय मिळेपर्यंत लढाई सुरूच ठेवणार असल्याचे मयत अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीच्या आईने आयोजित महामोर्चात बोलताना सांगितले आहे. या महामोर्चात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. मुलीचं वय 11 वर्ष आणि 5 महिन्याची माझी मुलगी आहे. 11 वर्ष आणि 5 महिन्याच्या मुलीला काय माहिती आहे की आत्महत्या करायची आणि गाठी कशा मारायच्या. दोन्ही कोण गाठी मारून वरून एक सिंगल गाठ खालून एक आडा घेऊन ऐकायला मारणार. ही कसली फाशी, ही कसलं कानून आहे, कसले नवीन पद्धत कसली आहे फाशी देण्याची. आणि आम्हाला डायरेक्ट सिव्हिल मध्ये बोलवतात. तिथं पोलिसाला बोलवलं नाही, तिथं आई वडिलांना बोलवलं नाही. आमच्या डायरेक्ट मुलीला पीएम रूम मध्ये नेऊन टाकलेत. का कशासाठी? कुठे गेले होते तिथले डॉक्टर? तिथले सीसीटीव्ही जप्त केले पाहिजे. जेवढे दवाखान्याला सीसीटीव्ही आहेत, शाळेतले सीसीटीव्ही आहेत, तेवढे जप्त केले पाहिजे. त्या तिथल्या प्रिन्सिपलला आम्ही भेटायला किती फोन केले. प्रत्यक्षात त्यांना भेटायला सध्या गेलो तरी त्यांनी आम्हाला स्वतःहून त्यांनी भेट दिली नाही. कारण की त्यांनी पण आरोपी आहेत मध्ये, त्यांनी पण आरोपी आहेत. आणि जेवढे सीसीटीव्ही मध्ये दिसालेले जे कर्मचारी म्हणजे जेवढे ते सरकारी आहेत शिक्षक त्यांना बाजूला काढले. जी दोघी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्यांना मध्ये घेतलेला आहे. आम्ही विश्वास ठेवायचा कुठं, न्याय मागायचा कुठं आणि जायचं कुठं? बाळ तर आमचं गेलंय. न्याय मागायचा कुणाला? रस्त्यावर उतरावं लागले आज न्याय मागण्यासाठी. आता जरी ह्यांनी न्याय दिला तर मला करायचं काय? लास्ट पर्याय आमची मागणी एवढी आहे की त्या सगळ्यांना जेवढे सीसीटीव्ही मध्ये दिसालेले आहे ते त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्याची चौकशी करावी, त्यांची कस्टडी काढून चौकशी करावी ही आमची मागणी आहे.